नमस्कार. न्यूज मराठवाडामध्ये आपले स्वागत आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल सी.व्ही. राधाकृष्णन यांनी नवीन 39 मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह राज्यभरातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नागपूरच्या राजभवनामध्ये हा नेत्रदीपक समारंभ संपन्न झाला. यामध्ये पंकजा मुंडे यांनी मंत्री केलेला खूप मोठा आनंद महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून व्यक्त करण्यात येतोय. मंत्रिमंडळात कोणकोणत्या नेत्यांना स्थान? चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, गणेश नाईक, दादा भुसे, संजय राठोड, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, शंभूराज देसाई, आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, शिवेंद्रसिंह राजे भोसले, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ, संजय सावकारे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, मकरंद पाटील, नितेश राणे, आकाश फुंडकर, बाबासाहेब पाटील, प्रकाश आंबेडकर, माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक आणि योगेश कदम. महाराष्ट्राच्या सर्व महसुली प्रदेशांना न्याय देताना सर्व जाती धर्मांना आणि महायुतीमधील भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांचे राष्ट्रवादी पक्षाला योग्य न्याय देण्याचा तसेच तरुण शहरा म्हणून मंत्रिमंडळात नव्या शहरांना संधी दिल्यामुळे अनेक अनुभवी नेत्यांना मंत्रिमंडळापासून दूर राहावं लागलंय. परंतु नव्या लोकांना संधी दिल्यामुळे महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये समाधानाचं वातावरण आहे. ज्येष्ठ जुन्या नेत्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्र राज्याचा राजकारभार पाहिलेला आहे, त्यामुळे आता नवीन चेहऱ्याला संधी देणं क्रमप्राप्त आहे, अशी भावना देखील लोकांकडून व्यक्त झालेली आहे. या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांनी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.